स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आपली पारायणाची सगळ्यांची समाप्ती झालेली आहे. मात्र पुन्हा एकदा सांगते, जोपर्यंत आपला आजचा दिवस पूर्ण होत नाही, उद्या सकाळपर्यंत आपल्याला म्हणजे आज रात्रीपर्यंत सगळे नियम फॉलो करायचे आहेत. जसं की गादीवर झोपायचं नाही, कारण आजच समाप्ती केल्या या गोष्टींची घाई करायची नाही. आज गादीवर झोपायचं नाही, आज कांदा लसूण खायचा नाही, ब्रह्मचर्याचे पालन हे अगदी करायचे. त्याशिवाय वेशीच्या बाहेर म्हणजे कोणत्याही गावाला आज सुद्धा तुम्ही जायचं नाही. एवढ्या गोष्टींचं आज पालन करायचं आहे. सगळ्यांनी 3 नैवेद्य दाखवले असतील, पोथी उचलून व्यवस्थित ठेवली असेल अशी आशा व्यक्त करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपुष्यामृत सगळ्या पुष्यांमध्ये शुभ आणि चांगले मानले जाते ते गुरुपुष्यामृत. आता गुरुपुष्यामृत दिवशी जे काही खरेदी कराल, सोनं नाणं अर्थात सगळ्या गोष्टी अत्यंत पवित्र मानल्या जातात आणि गुरुपुष्यामृतला 1 मिलीग्रॅम तरी सोनं घ्यावं असं म्हटलं जातं. कारण ते घेतलेलं सोनं कधी मोडावं किंवा गहाण टाकावं लागत नाही आणि ते कायमस्वरूपी टिकतं अशी मान्यता आहे. त्यामुळे गुरुपुष्यामृतला तुम्ही सोनं, वाहन, घर अशा गोष्टी खरेदी करू शकता. त्या आपल्याला लाभतात आणि त्यामध्ये आपल्या जास्तीत जास्त वाढ होते. त्याचबरोबर आपल्याला उद्या लक्ष्मीच्या काही सेवा करायच्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगणार आहे. त्या तुम्ही अवश्य करा आणि त्या सेवा केल्यानंतर एक फुलवातीची सेवा जी आपण गुरुपुष्यामृतला करतो प्रत्येकाने करायची आहे. मात्र उद्याचं जे गुरुपुष्यामृत आहे ते रात्री 1 वाजता लागत आहे आणि पहाटे 5ला संपत आहे. त्यामुळे ज्यांना सोन्याची खरेदी करायची आहे त्यांनी परवा दिवशी सोनं चांदी जे काही असेल ते खरेदी करू शकता. मात्र आपली जी 12 फुलवातींची सेवा आहे ती तुम्हाला उद्या रात्री 1 वाजता करायची आहे. लक्षात घ्या, उद्या रात्री 1:05 तुम्हाला ती सेवा करायची आहे. सेवा काय करायची, कशी करायची ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारच्या फुलवाती लागणार आहेत. आता या आहेत फुलवाती. आता प्रत्येकाला गोंधळ होतो की कशा लावायच्या, मी तुम्हाला आज लावून दाखवते. हे बघा, या आहेत फुलवाती. तर तुम्हाला उद्या रात्री 1:05 यातली 1 फुलवात घ्यायची आहे. 1 फुलवात घ्यायची आहे. ती अशा प्रकारचं चांदीचं निरांजन जर उद्याच्या दिवशी आणलं तर जास्त चांगलं. जुनं असेल तर ते घासून पुसून स्वच्छ करा. चांदीचंच वापरा शक्यतो, म्हणजे मी अगदी तुम्हाला शक्यतो सांगते, चांदीचं वापरा. फार महाग नसतं. पण तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही पितळेचं निरांजन, मातीची पंती किंवा स्टीलचं निरांजन किंवा तांब्याचं निरांजन सुद्धा वापरू शकता. पण गुरुपुष्यामृत दिवशी चांदीचं निरांजन खरेदी करून किंवा चांदीच्या निरांजनमध्ये जे आपण लावतो त्याची जास्त शुभफळं प्राप्त आपल्याला होतात असं म्हटलं जातं. पण आता एखाद्याला नसेलच जमत तर मी अशी सक्ती नाही तुमच्यावर करू शकत की तुम्ही तेच करा. म्हणून तुम्हाला सांगते की तुम्हाला जे शक्य होईल ते करा. आता माझ्याकडे हे आता लावलेलं मी आणले, त्यामुळे थोडंसं खराब आहे. माझ्याकडे असं मोठं चांदीचं आहे, त्यामध्ये अगदी 12 वाती ज्या आपल्या शेवटच्या दिवशी असतात त्या सुद्धा मावतात. मी तुम्हाला आज याच्यामध्ये 2-3 वाती लावून दाखवते की कशा लावायच्या, कारण बऱ्याच जणांना ती पद्धत माहीत नसते. उद्या 1 वात लावायची. 1:05 यामध्ये तूप घालायचं आणि प्रज्वलित करायचं. हेच जागा तुम्हाला रात्री 1:05 जागा राहावं लागेल. देवासमोर बसायचं, लक्ष्मी मातेसमोर हे निरांजन लावायचं. त्यामध्ये गाईचंच तूप घालायचं. खरं तर ज्या या सेवा असतात, तर ही जी सेवा आहे ती आपल्याला उद्या रात्री 1:05 सुरू करायची आहे, 1 वातीपासून. आता उद्या 1:05 तुम्ही ह्याच्यामध्ये 1 वात घातली, बरोबर. त्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे आणि तुम्हाला ही प्रज्वलित करायची आहे. ह्याच्या खाली तांदळाचं तुम्हाला जमलं तर आसन द्या किंवा एखादी ताटली ठेवा आणि त्यानंतर लक्ष्मी मातेला, विष्णू नारायण जे काही आहेत त्यांना हात जोडून नमस्कार करायचा की माझ्या घरी स्थिर लक्ष्मी प्राप्त होऊ दे आणि माझ्या घरी सगळं काही चांगलं होऊ दे, माझ्या सर्व आर्थिक समस्या सुटू दे आणि माझ्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी येऊ दे. असं म्हटल्यानंतर तुम्हाला 1 वेळा स्त्री सूक्त, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 24 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र
आणि 24 वेळा तुम्हाला कुबेर मंत्र हा म्हणायचा आहे. एवढीच सेवा तुम्हाला करायची आहे. या सेवेला मोजून 10 ते 15 मिनिटं लागतात. असं काही नाहीये की या सेवेला खूप काही काळ लागतो. त्यामुळे तुम्ही ही सेवा करा. आता सेवा समजून सांगते. उद्या तुम्ही 1 वात लावलीत, परवापासून एकच वेळ ठरवून घ्यायची. संध्याकाळी 5 असेल, सकाळी 9 असेल, एकच वेळ ठरवून घ्यायची. 1 वात लावायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही वात असेल ती एका पिशवीत काढून ठेवायची. त्याची काजळी जी उरते ती पिशवीत काढून ठेवायची. 2 वाती लावायच्या. या 2 वाती अशा बरोबर मध्ये घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं. इथंही तूप लागलं पाहिजे म्हणजे त्या सगळ्या प्रज्वलित होतात. तिसऱ्या दिवशी अशा प्रकारे 3 वाती घ्यायच्या. लक्षात आलं? तिसऱ्या दिवशी 3 वाती घ्यायच्या. चौथ्या दिवशी 4 वाती घ्यायच्या. 4 वाती घ्यायच्या. आता तुम्ही मला म्हणाल ताई याच्यात 12 वाती मावतात का? मी तुम्हाला दाखवते की कशा मावतात. निरांजन एवढ्या साईजचं पाहिजे, पणती असेल तर एवढ्या साईजची पाहिजे. आता 4 झाल्या. आपण अजून घेऊन तुम्हाला थोड्याशा दाखवते मी की 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. आता या झाल्या 12 वाती आपल्या या पहिल्या धरून. या अशा सगळ्या एकत्र करायच्या. हे बघा, या अशा सगळ्या एकत्र करायच्या आणि या अशा पद्धतीने यामध्ये घालायच्या. हे बघा, या अशा पद्धतीने यामध्ये घालायच्या. या तुपात भिजवून घ्यायच्या. मी तुम्हाला तीही कृती करून दाखवते. वाटलं तर थोडक्यात दाखवते की आत्ता खरं हे नाहीये सेवा, तरी पण मी तुमच्यासाठी हे दाखवते की कशा ओल्या करून घ्यायच्या आणि कशा लावायच्या. या सगळ्या वाती प्रज्वलित झाल्या पाहिजेत, म्हणजे वरून या पेटल्या पाहिजेत. हे लक्षात घ्यायचं. हे बघ, आता झालं हे. आता ह्या कसं आपण असं तूप लावून घेतलं किंवा तुपात आधीच भिजवून घेतल्या. या झाल्या 12 वाती. या झाल्या 12व्या दिवशीच्या 12 वाती. आता या आपल्याला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. कशा ते पण तुम्हाला दाखवते. आता एकदा या प्रज्वलित झाल्या की या आपोआप सगळ्या प्रज्वलित होत जातात. तुम्हाला काही करण्याची गरज इथं उरत नाही. आणि अशा प्रकारे या वाती सगळ्या प्रज्वलित करून घ्यायच्या. आता बघा, एकामुळे दुसरी, दुसऱ्यामुळे तिसरी, चौथी असं करत शेवटी खूप मोठी अशी वात जळते. आणि जळली तरी घाबरायची नाही. फक्त देवघरापासून थोडं, म्हणजे देवघर आपलं काळं होणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित प्रकारे लावायचा. त्याने दुसरी लावली जाईल, आपोआप हा जाळ इकडे पसरत येईल आणि अशी तिसरी, चौथी करत शेवटच्या दिवशी अशा 12 वाती तुम्हाला लावायच्या. आता तुम्ही 12 लावल्यात. 12वा दिवस झाला. 13वा दिवस आला की याच्यामध्ये 11 वाती लावायच्या. किती वाती लावायच्या? 13वा दिवस आला की 11 वाती लावायच्या. 14वा दिवस आला की 10 वाती लावायच्या. 14वा दिवस आला की 10 वाती लावायच्या. 15वा दिवस आला की 9 वाती लावायच्या. 16वा दिवस आला की 8 वाती लावायच्या. 17वा दिवस आल्या की 7 वाती लावायच्या. 19वा दिवस आला की 6 वाती लावायच्या. 20वा दिवस आला की 5 वाती लावायच्या. 21वा दिवस आला की 4 वाती लावायच्या. 22वा दिवस आला की 3 वाती लावायच्या. 23वा दिवस आला की 2 वाती लावायच्या. 24वा दिवस आला की 1 वात लावायची. आता बघा, हे कसं तुम्हीच बघा की हे आपोआप पेटत जातं. ह्यातला काहीही करावं लागत नाही. आता ह्याच्यातल्या कितीतरी वाती आपोआप पेटत चाललेल्या आहेत. अशा प्रकारे हे निरांजन आपल्याला लावायचं असतं. तर तुम्ही लक्षात घ्या, ही जी सेवा आहे यानं तुमच्या लक्ष्मी प्राप्तीच्या जेवढ्या काही आर्थिक अडचणी असतील, ज्या काही आर्थिक अडचणी असतील, त्या सगळ्या आर्थिक अडचणी दूर होतील. तुमचे जर काही नोकरीमधले प्रॉब्लेम असतील, तुम्हाला बॉस त्रास देत असतील, कलिग त्रास देत असतील, किंवा तुम्हाला जर प्रमोशन हवं असेल, तुम्हाला जर बदली हवी असेल, तुमचा व्यवसाय चालत नसेल, फॉल पिकोचा असू दे, पार्लरचा असू दे, कशाचाही असू दे, मोठा सोन्या चांदीचा असू दे, कपड्याचा असू दे, नोकरीतले म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम असू दे, तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करायचा, हातात पाणी फुल घेऊन की मी ही सेवा करणार आहे आणि तुम्हाला सुरुवात करायची. बघा, या सगळ्या वाती आता अशा प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत. तुम्हाला दिसत आहेत. आता फक्त कडेच्या 2 राहिल्यात
त्या आपोआपच प्रज्वलित होतील. तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला हा करून दाखवलेला आहे. नाहीतर खरं तर आज 12 वाती आणि तूप असू द्या आपल्या सप्ताहाचं हे आहे म्हणून प्रज्वलित झाल्या असं मी समजेल. तर अशा प्रकारे तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. लक्षात आलं असेल तुमच्या, मी अगदी तुम्हाला कुठल्या दिवशी किती वाती हे सगळं सांगितलेलं आहे. आता प्रश्न येईल, मध्ये अडचण आली सेवा थांबवायची. घरात मिस्टर मुलगा करण्यासारखं असेल त्यांना सांगायचं, मात्र जबरदस्ती कुणावर करायची नाही. जर मिस्टर म्हटले तुझं तू कर, मला आलाय कंटाळा, असेही म्हणणारी माणसं असतात. आपण नादी लागायचं नाही. आपण 4 दिवस थांबून घ्यायचं. 5व्या दिवशी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसेल, 5व्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायची, पुन्हा सेवेला सुरुवात करायची. फक्त सेवा अर्धवट सोडायची नाही. एखाद्या दिवशी गावाला वगैरे गेलात तरी आल्यावर, म्हणजे दुसऱ्या दिवशी आल्यावर आपण लक्षात ठेवायचं, काउंट करून एका डायरीत ठेवायचं की आपल्या किती वातींची सेवा झाली आहे, किती वातींची सेवा राहिली आहे, हे आपण सगळं लिहून ठेवायचं आणि त्याप्रमाणे तुम्हाला हे करायचं आहे. सुतक सोय राहिलं थांबवून टाकायचं, पुढच्या गुरुपुष्यामृत पासून सुरुवात करायची. तर तुम्हाला दाखवते की कशा सगळ्या वाती प्रज्वलित झाल्यात. हे बघा, सगळ्या, एकही वात राहिलेली नाहीये. ह्याच्यात वाती आहेत आत्ता 12. खूप जणांना प्रश्न पडतो, ताई मावत नाहीत. मावतात. हे बघा, करायचं झालं आणि इच्छा असेल तर कुठलीही गोष्ट जगात अशक्य नाही आणि कुठल्याही गोष्टी होतातच. तुम्ही पणती घ्या, निरंजन घ्या, याच्यापेक्षा लहान निरंजनात सुद्धा मी लावत होते. जेव्हा मी ही सेवा करत होते ना, अगदी पहिल्यापासून मी हे करत होते. मात्र आता मी मोठं निरंजन का आणलंय तर 12 वाती त्यात व्यवस्थित मावाव्यात म्हणून. जर तुमची परिस्थिती असेल, परिस्थितीचा अर्थ जर आज तुमच्याकडे तुम्ही पैसे अफोर्ड करत असाल तर तुम्ही आज जाऊन किंवा उद्या जाऊन निरंजन घेऊन या, त्यात लावा. घरातलं जुनं निरंजन असेल घासून पुसून स्वच्छ करा, पण त्याबरोबर त्या सेवा करायच्या आहेत. आणि हा एक राहिलं, श्री स्वामी समर्थ माळ जपाची एक माळ करायची आहे. कारण कोणतीही सेवा करताना आपल्याला गुरूंना विसरून चालेल का, तर नाही चालणार. त्यामुळे तीही सेवा तुम्हाला करायची आहे. आणि रोजची जी स्वामी सेवा असते आपली 3 अध्याय 7 अध्याय कुणी 11 अध्याय वाचतं, ती सेवा सुद्धा करायची आहे. तारक मंत्र म्हणायचा आहे, श्री सूक्त म्हणायचं आहे. हे फक्त 1 वाजता रात्री काय काय करायचं हे मी तुम्हाला समजून सांगितलं. आशा व्यक्त करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.